हाय हॅलो मी प्रतीक्षा स्वागत करते आमच्या न्यू व्लॉगमध्ये. मंडेला मी काही व्लॉगिंग केलीच नाही आहे. केली आहे थोडीफार, तर ती पण आम्ही थोडंसं आमचं लाईट बिल वगैरे जास्त येतं तर इथे गेलो होतो, महावितरणमध्ये गेलो होतो, तिथला आहे. MSCBमध्ये गेलो होतो, तिथला थोडंफार व्लॉगिंग आहे. ते मी आजच्या ट्यूजडेच्या याच्यामध्ये व्लॉगमध्ये ॲड करेल की आम्ही काल कुठे गेलो होतो आणि कसं ते. आज पण सकाळपासून व्लॉगिंग नाही झाले कारण की मुलांना क्लासला सोडणं, आणणं, परत मितला स्कूलला सोडणं, स्कूलला जाण्यासाठी गडबड. आता आरू ट्युशनवरनं आली आहे. आता आम्ही निवांत बसलो आहोत. जेवण वगैरे झालेलं आहे. जस्ट लाईट पण आलेली आहे आणि बघू आता पुढे काय काय घडतं आहे ते. आता आम्ही चाललो आहे MSCB ऑफिसमध्ये. लाईट बिल आमचं 1 महिन्याचं 2700 रुपये आलं आहे. त्यासाठी त्यांना मीटर चेक करायला सांगायचं आहे आमचं, कारण की हे ह्याच महिन्यात नाही तर दर महिन्याला आम्हाला लाईट बिल तेवढंच येतं आहे. 2 वेळा आम्ही ट्राय पण केलं की नाही भरायचं आहे, तर मग ते कट करून गेले. तेव्हा पण मग त्यांनी तेव्हाच सांगायचं ना की मीटर चेक करा. त्यांना तेव्हा पण सांगितलं, त्यांनी इग्नोर केलं. ती लोक तिथे गेल्यानंतर ते उडवाउडवीचीच उत्तरं देतात, अजिबात नीट बोलत नाहीत. बघू आता तर मी व्हिडिओच रेकॉर्ड करणार आहे, काय बोलतात कसं बोलतात ते समजू दे त्यांचे सगळ्यांनाच. करायचे बिजली नगर आमचं मीटर चेकिंगसाठी. पैसे भरावे लागतात. पैसे किती दिवस भरायचे? मागच्या वेळेस कट करून गेले 2 महिन्यापूर्वी. मीटर टेस्टिंग करायचं आहे तुम्हाला? हो ना, मग त्यावेळेस पण सांगितलं, त्यावेळेस सांगायचं ना मला तसं. टेस्टिंगचे पैसे भरावे लागतात. आणि ते कधी येणार चेक करायला? सोमवार तर आजच आहे. पुढच्या सोमवारपर्यंतच आमची लाईट कट करून गेली तर. आज चेक होईल का आमचं मीटर? नाही, आता भरते आणि मग लगेच चेक होईल का, म्हणजे संध्याकाळपर्यंत? कारण की 8 दिवसात तर कट नाही. फर्स्ट वीक म्हणजे मग तो अजून मग याच्यात होईल ना. फर्स्ट वीकमध्ये होईल. मग कट नाही करून जायला पाहिजे त्यांनी लाईट. तुम्ही काहीतरी अमाऊंट भरून टाका ना. कसं काय मॅडम भरणार? कारण की खूप आम्ही वर्ष झालं हे करतोय. आता मागे कट करून शक्य झालं तर मी आता मागे कट करून गेले होते ना, तेव्हा जे आम्ही तेव्हा पण म्हटलं होतं, 3-4 वेळा आम्ही येऊन गेलो. तेव्हा जे आम्हाला त्यांनी सांगितलं असतं ना की तुम्ही पैसे भरा आणि मीटर चेक करून घ्या, तर आत्तापर्यंत आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता ना. कारण की रोजचे 5 आणि 6 युनिट फिरतात मॅम. घरामध्ये काहीच म्हणजे एवढं नाही आहे. शक्यतो आज करच, म्हणजे माझे ह्या 8 दिवसावर नका ढकलू. कामावर गेलेले असतात काढून आणायला, आणि आता लास्ट वीक मध्ये आम्ही जास्त करत नाही. चालू असते त्यामुळे कारण की जे 10 तारखेला युनिट आहेत ना, 10 तारखेचे युनिट, 10 तारखेनंतर जे लास्ट वीकपर्यंतचे युनिट 150 ते 200 युनिट फिरलेत. कसे काय एवढे फिरू शकतात? टेस्ट करून मग प्रॉब्लेम असेलच ना, त्याच्यामुळेच असेल ना. ऑनलाईन करता येतं तुम्हाला, पण मला ते सिस्टीममध्ये भरावं लागतं. किती करायचं? कॅश नाही पेमेंट करायला ना, किती करायचे तुम्हाला, किती बिल आहे? क्रेडिटमध्ये जातं जर काही चुकीचं असेल तर. आता मग ते वर्षभराचं बिल क्रेडिट मध्ये जाईल ना झालं तर. कारण की मला वर्षभरात कधी असं बिल आलंच नाहीये. नाही पूर्ण चेक होऊ द्या ना. ते म्हणतायत ना जर जमलं तर, ते म्हणतायत ना. आता रिक्वेस्ट देऊन देऊ आपण. हां, मीटर चेकिंगची रिक्वेस्ट देऊया. जर आज झालं तर मॅम म्हणतायत ना, तर मग करून जाऊ द्या त्यांना. पण ऑनलाईन करता येईल का आपल्याला? रिक्वेस्ट नाही, बिल नाही म्हणत नाही. पण ते तुला का खेळायचं आहे? ते तुझ्या कामाचं आहे. ते होमवर्क कर ना आरू, कर ना पटापट. गुड.
ज माझी मम्मी लाईन मारते. आता मम्मी लाईन मारणार आहे आणि मी मोबाईल पकडते. कारण की मी रॉंग लिहिते ना म्हणा. बरोबर आहे ना? बरोबर की नाही? रॉंग लिहिते ना तू. ठीक आहे. ठीक आहे नाही, खरं आहे. ठीक आहे काय? एवढं कशाला दाखव? अरे कॅमेरा तोंडात घालते का माझ्या आता? काय आवाज येतो तुझा मोबाईलमधनं? मोबाईलमधनं नाही येते, स्केलचं येते. मग तू एवढी लांब का धरते ग मम्मा? तू एवढी लांब का धरते? काय? पेन्सिल. लाईन मारायची. मी तर पूर्ण इकडेच धरते, इकडेच लाईन मारायला. माझी मम्मी आता लाईन मारते. लाईन मारून जात. मम्मा मागे बघा असे झालं. हा मागचा पण झालं. ठीक आहे. पण फोन पण स्विच ऑफ आहे. माणूस वाट बघतं का काय? कोणाच्या मोबाईलवरनं फोन तर करायचा. कसा होता दिवस आजचा? बारा तास झाले आज तुम्हाला. 12 तासाची ड्युटी करून आलेत तुम्ही. काय करत होती आरू तू पप्पांना? मला फोनिक्स साऊंड शिकवते. फोनिक्स साऊंड शिकवते का? मला येत नाही ना. कोण बोललं पप्पांना येत नाही असं? काय बोलले? मला येतं बेटा, मला फोनिक्स साऊंड शिकव. काय बोलायचं? ओके, अजून पुढचा. मग ते काय झालं साऊंड? बी आणि ई ब होतं. हो हो. हा का? ठीक. बाय. ओके. फोनिक साऊंड साऊंड कर ना. य व्हायचं काय येतो? य. म. याचं का? ऍपल पण होऊ शकतं आणि ॲरो पण होऊ शकतं. हो ठीक आहे. अजून अजून डीचं काय? डीचं DAT कसं वाचणार म्हणून सांग. द ऍक्टर असं का? दॅट. ओके. दॅट. मग आता मला सांग
INK कसं वाचणार तू? INK गुड, व्हेरी गुड. सी कसं क के सी क क ॲ असं का पुढं एवढा विचार का करतेय? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.